स्टार्ट. हे सर याच्यामध्ये माझे 25 वर्ष गेले डांबरामध्ये. हां. बोजर प्युअर ऑपरेटर आहे, पण बोजरची माहिती असल्या कारणाने 2-3 माणसं शिकवले पण ते राहत नाही, टिकले नाही साहेब. हे Okay. हार्ड वर्कमध्ये असल्या कारणाने. म्हणजे हे इनोव्हेशन तुम्ही स्प्रेचं काढलंय, हे स्प्रे सिस्टीमच काय काय त्याला मागं नोझल आहेत, ते नोझलचा का उपयोग करत नाही? नोझल आहे, नोझलचं आहे, पण ते नोझलचं का नाही होत त्याचा पर्याय सर. हां. नोझलला साफ करण्यामध्ये डांबर कमीत कमी 100 किलो तरी 50 किलो म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला नोझल साफ करायच्या टायमा 100 किलो होते. लॉस होतो. ओके ओके. म्हणून तुम्ही हे म्हणून गवळींनी आहे ना हे आपलं नवीन इनोव्हेशन केलेलं आहे. बिटवीन स्प्रेइंग पाईप विथ पाईप. ते नोझल दिसत आहेत तुम्हाला ते ह्याच्यामध्ये, ते खालचे बघा ते बंद आहेत. हां सांगा गवळ्या पुढं काय. आणि स्प्रेला डांबर सुद्धा जास्त जाऊ शकतो सर. हां. डांबर इतकं जातो का पर केजीला कम से कम 1.5 किलो पडणार याच्यामध्ये स्प्रे मारला. याला एवढं नाही लागत. त्या पोटला कमी पाहिजे ना पेविंग करायच्या वेळेस. हां, हे याला जास्त असलं तर चालते. M10ला कम से कम 1.6 kg केलं पाहिजे. ओके. अंदाजे जातो, पण तसं 2 kg पण जातो कधी कधी. रनिंगवर आहे. ओके. तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे ह्या फील्डमध्ये? मला सर आता तर 30 वर्ष झाले. 30 वर्ष. हो. खूप मोठा अनुभव आहे. चालेल, ओके, थँक्यू. रिक्स जास्त आहे साहेब. रिक्स अशी आहे की या रिक्समुळे कधी धोका होऊ शकतो. हां. आता तुम्हाला खोटं नाही सांगत, मी जडलो सुद्धा साहेब. हे बघा. हां. तुम्ही हँड ग्लोव्ज का वापरत नाहीत मग? हँड क्लोज वापरतो साहेब. हँड क्लोज कोणते पाहिजे यांना माहिती नाही हो साहेब मॅनेजमेंटला. असं आहे. याला ते कपड्याचे हे देतात. कपड्याचं हँड क्लोज कपड्यामधून जडलेला हात आहे. हां. कपड्यामधून जडला. हां. याचा एक थेंब पडला ना साहेब डांबराचा, 200 टेम्परेचर आहे. ते खालून वरून जर पडला तर हे खालून निघू शकते. हां. खालून निघू शकतो. बरोबर. एवढं रिस्क काम आहे. चालेल, चांगलं काम करा, व्यवस्थित सांभाळून वगैरे. चला, थँक्यू.